हा पण तयार आहे आणि एकदम बघते मोठी साईज आहे फणसाची बघा. साईज बघा केवढी आहे फणसाची. आणि हा पण आई बोलते तयार आहे. ह्याची पण साईज खूपच जास्त मोठी आहे बघा. एकदम पातळ झालाय बघा की. लगेच कट झाला ना 20 किलो. एकदम पातळ झालाय ठीक आहे बघ. पूर्ण आता बांधून झालेला आहे फासा सकट आपण. आणि वरती कसा फांदीच्या वरतून टाकलाय म्हणजे वेट पूर्ण फांदीवर जाईल. अलगद कट कर. हा बघा एक नंबर. वाह मस्त वेगळाय. ह्याची टेस्ट करून सांग कसं आहे. मस्त मस्त ना गोड आहे ना. गोड आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत आपल्या पाऊसच्या वाड्याच्या इथे. तिथे ना आमची झाडांची पूर्ण बाग आहे आणि तिथे आज आपण खास करून चाललेलो आहोत आपला फणस बघण्यासाठी. बघूया आज आपल्या फणसावर किती फणस झालेले आहेत. जर फणस तयार असेल ना तर नक्कीच आपण तिथून काढून आणणार आहोत. आता निघालोय आम्ही, सर्व सामान घेतलंय. तिकडे कोयती आणि रस्सी आहे फणस काढण्यासाठी. तर चला आता निघूया ना. हो चला. इकडे फणसवाडीतूनच आपल्याला जायचं आहे. हे बघताय वरती पूर्ण फणसवाडी आहे. आपल्या घराच्या मागूनच रस्ता आहे फणसवाडीतून जायला. पप्पा पण नाही इथे पुढेच आहेत. चला आलोय आता वरती कंपाऊंड आपल्या. इकडे ना फणसवाडीतली सर्व घर आहेत वरती बघताय. आणि फणसवाडीला फणसवाडी नाव का पडलं माहिती. इकडे सर्व फणसाचीच बहुतेक झाड आहेत. वरती पण बरीच आहेत. हा इकडे होतं, इकडे पण आहेत, खाली वगैरे सर्वीकडे आहेत. चला आता वरती जाऊया. कुठे गेलेली मावशी. अजी बरे आहे ना. काय गजरे बनवत. बरं आहे वटीवर ठेवलाय. त्याच्या बैलाना पाणी बजाय. आता आले मग अशी 2:30 वाजता. कोण येणार आहे आता लग्नाला. हो भाव्या भावी धाकटी उद्या. भाई बाबा कुठे वाड्याशी गेलेलो बाबा. कुठं पाणी घेऊन कुठे गेलेलो. पाणी घालाय वाड्याच्या मागे. आज नवीन जॉब केलाय परत. काय बोलताय तुम्ही केला का इकडे आणलं. नाही मी जाऊन बघा पाहिजे. बघतो आता बरोबर वाड्याच्या मागे ना. वाड्याच्या मागे ना जांभळा पिकली. हो काय बोलताय. गरकटी आणायला पाहिजे होती मग. कधी हा चढेल नाही कोणतरी चढाय पाहिजे मग. बघता आम्ही काही बाथरूम ठेवले. हो मंडळी हा इकडे ना काकीचा फणस आहे, कला काकीचा. आणि ह्याच्यावर पण बरेच झाले ना बाबा. दरवर्षी फणस येतात. हो हा आमच्या गावात ना. कमी आहेत रे. हो हा आमच्या गावात ना सर्वात मोठा फणस आहे. ह्याच्या अगोदर ना म्हणजे ह्याच्यावर खूप मोठे मोठे फणस व्हायचे. हा म्हणजे जवळजवळ एक लहान मुलाच्या हाईटचे एवढे मोठे फणस असायचे. पण आता हल्ली थोडीशी कमी झाली साईज यांची. पण तरी पण बऱ्यापैकी आहेत मोठे ना. पहिला खाली पडायचं पण आता खूप जुना झाला तो. हो खूप अगोदर लय अगोदरच आहे. आम्ही लहान लहान होतो तेव्हापासून आहे. त्याच्या अगोदर पण. पप्पा तुम्हाला माहित आहे कधीपासून आहे. माझ्या अगोदर. हा बघा वरती बघा एक पिकलाय फणस. हा बघा 25 किलोचा असेल वेट. एवढा मोठा आहे ना. जास्त वेट असेल पप्पा. साईज बघा खालून एवढा नसेल वाटत पण वरती आम्हाला दिसतोय ना डोळ्यानं खूपच जास्त मोठा दिसतोय. आणि इकडे अजून एक पिकलाय बघा. इकडे खराब होतात वरती असे ना. काढायला कोण नसला की खराब होतात ते. मग इकडे मंडळी आता बाबा भेटले होते ना. ते बोलत होते वाड्याशी बघून या. हा बाबांचा वाडा आहे इकडे बघताय. इकडे दरवर्षी आम्ही ना लहानपणी खूप यायचो. आणि बाबा बोलत होते की जांभूळ झालंय बाबांच्या वाड्याची इथे बघा. ही जांभूळ आहे आणि वरती झालाय बाप्पा. छान आहे बघा. हा अरे हो हे बघा इकडे बाबांनी ना साडी हातरून ठेवले. म्हणजे जांभळा पडली की ह्याच्यात पडतील काढून खाऊ शकतो. कारण खाली पडले नाही का माती लागतात आणि खराब होतात जांभळा. लय भारी मग. हा लय भारी मामाने हे करून ठेवलं नाही. भारी आयडिया लावले ना. हो जांभळा पडतात ती जेवण खायची म्हणजे घाण नाही लागत. घाण नाही माती नाही लागत. बरे हे केलं ना तुम्ही. आणि इकडे पण त्या साईडला पण बरीच जांभळे बघा. चांगली झाली. त्यावर्षी जांभळाच ऍक्च्युली खूपच जास्त झालीत. टिपा टिपा लय वाढली ताई. असं डोकं चालवायचा.
बघताय मस्तपैकी जांभळं भेटलीत. घाण नाही लागत म्हणून ती झाडे असतात. मस्त गोड आहेत. नाही तर गावाला आला नाही की काही ना काही खायला मिळतो. हे बघा आईन पण बरीच जमवले ना, सगळी करून भेटली. बरीच पाडली. मंडळी इकडे आजी पण आलाय. आजी पाणी घालायचं आहे. हो पाणी घालायचं. कशा ना काजू ना या काजू ना या माळा ना. हो हे बघा इकडे आजीचे सर्व काजूचे रोपटे आहेत आणि हा माड आहे. इकडे माडाची 2 झाडं आहेत आणि हे सर्व आजी काजूच आहे ना. हे सर्व हे आजीने सर्व ना काजूची लागवड केलेली आहे. बघू कुठे मिरच्या आहेत. हो मस्त मिरच्या तिकडं. हे बघा मंडळी इकडे ना सर्व आजीने मिरच्यांची रोपटे लावलेली आहेत. ही लाल मिरच्या आहेत. हे बघा थोड्या मस्त झालेल्या आहेत. ह्या सर्व ना इकडे A to Z मिरच्यांच्या आहेत. आणि हा इकडे वांग्याचा रोपटा आहे. बघा इकडे पण वाईज मिरच्या झाल्यात. इकडे पण लहान लहान मिरच्या झाल्यात. इकडे पण ह्या सर्व ना बऱ्याच मिरच्यांची आजीने झाडे लावलीत. हे बघा ह्या मोठ्यातल्या मिरच्या ते बघा केवढी झाले. मस्त आहे तिकडे. ही पण आता हळूहळू पिकायला लागलेत. येल्लो कलरची आहे. इकडे लाल खाली झालेत पण मस्त आजीने लागवड केली आहे मिरच्यांची. हे बघा इकडे आजी सर्व झाडांना पाणी द्यायला येते. काजू आहेत आणि सर्व माड आहेत. इकडे मंडळी आजीने ना वाड्याच्या मागे पण बरीच झाडे सर्व लावलेली आहेत. भाज्या वगैरे आहेत त्या साईडला. तर सर्व मिरच्या तुम्हाला दाखवल्या. इकडे आजी काय वांगी पण आहे. हे बघा वांगी. ही वांगी हा ही कणकाची वजी. ही कणकाची वाली आहे ना. पाऊसची म्हणजे कधी होणार आता. अरे पाऊस उग्याला सरायची होती. अच्छा 6 महिन्यांनी की होत ना. आधीच भाजून ठेवताय. त्याच्यात पान पाचोळा टाकताय. शेण बिन कुसवा ती भाजणार आणि मग ह्याच्यात माती टाकून त्याच्यावर कणका वगैरे सर्व हे सर्व खत आहे. शेण वगैरे आजीने घातलेलं आहे. आणि जसं की दाखवलं वांगीवरती पण बरीच वांगी झालेली आहे. बघा इकडे काय त्या साईडला आहे. नेलं काय कोणी. हे बघा इकडे पण बरीच वांगी झालेली आहेत. मंडळी आता आम्ही जातोय तर खरं बघूया आता फणस आपल्याला तयार मिळतो की नाही. कारण कसं आहे ना आपण गेलं की तयार झालेला भेटला की खायला पण मिळेल. नाही तर 4-5 दिवसाच्या नंतरला आपल्याला परत जायला लागेल. आणि आता संध्याकाळचीच वेळ झालेली आहे. आपण संध्याकाळी चाललेलो आहोत कारण दुपारच्या उन्हामध्ये ना गरमी एवढी होती की आपल्याला चालायला नाही होत. चला पोचलोय फायनली आपल्या पाऊसच्या वाड्याच्या इथे. हा शेवा लावून ठेवलाय. काढा. चला आता आतमध्ये आलोय. इकडे आपला हा पाऊसचा वाडा आहे आणि खाली सर्व आपली लागवड केलेली आहे. आंबे फणस इतर वगैरे सर्व झाडं आहेत. हा बघा मंडळी इकडे पूर्ण हा आपला लागवड केलेला भाग आहे. इकडे ना आमच्या म्हणजे सर्व भावकीच आहे. हा दुसरा दादाचा आहे. हा खालचा बांध आपला आहे. त्याच्या खालचा बांध दादाचा. अशी सर्वांची हिस्सेदारी आहे. आणि ह्या पूर्ण बांधाला ना आपली सर्व रोपटे वगैरे सर्व लावलेले आहेत. खाली जाऊन तुम्हाला फणसाचं झाड दाखवतो किती फणस वगैरे झाले. चल जाऊया ना. चल रच. हो गवात पण लय झालंय. हो केवढं गवत झालंय. खाली बराबर चाला पडशील नाही तर बांधावरच. तर मंडळी आता खाली आलोय आणि हा बघता हा आपला फणस आहे. बरेच मोठी झालेत पप्पा. मोठ्यातलं आहे. पप्पा मोजलो किती फणस आहेत. 20 आहेत. हा 20 आहेत. 20 आहेत ना. 20 फणस आहेत टोटल मंडळी बघताय. 20 फणस आहेत. इकडे खाली एक आहे. कपडा वगैरे सर्व आपण ना काटे लावून ठेवलेत. इकडे एक आहे. त्याच्यानंतर इकडे 4 आहेत. वरती बघायला गेलं तर 4 घोडीच आहेत. 2 आहेत. इकडे एक आहे. वरती पण आहेत 2-2 3-3 वरती पण आहेत. बघा वरच्या साईडला बरेच झाले. दरवर्षी हा फणस आमचा येतो आणि दरवर्षी आम्हाला ना छान छान फणसाचे घरे खायला मिळतात. तर मंडळी इकडे आई ना आता हे सर्व काटे साईडला करते. फणसाला कसा कुळून ठेवतात. इकडे गावाला ना म्हणजे कसा माकडा वगैरे येतात किंवा कोणीही काढायला नको ना म्हणून नेहमी अशी काटे लावून ठेवतात. आणि इकडे आता बघत होतो आपण कोणता फणस तयार आहे. आई कोणता फणस तयार आहे. हा हा तयार आहे ना. हो तो पण वरचा बघता. वरचा पण तयार आहे.
तो पण दिसतोय काका म्हणजे उचललं त्याच्या पण मोठा हा वाला ना, हा पण तयार आहे आणि एकदम बघते मोठी साईज आहे फणसाची बघा. साईज बघा केवढी आहे फणसाची. आणि हा पण आई बोलते तयार आहे. ह्याची पण साईज खूपच जास्त मोठी आहे बघा. केवढ्या साईजचे फणस आपल्या फणसावरती आहेत. आणि हा कसा आपल्याला हाताने काढताना येतील ना. हा हातून काढूया आधी, हा तो बघूया मग. तो रस्सी बांधायला लागेल मला वाटतं. कारण कसं आहे ना, हा इकडे उंचावर आहे. आता आम्ही कसं बांधावर त्याच्यामुळे तुम्हाला जवळ वाटत असेल, पण ना बांधाचे तो बाहेरच्या साईडला आहे त्याच्यामुळे कसं हात लावून पण आपण काढू शकत नाही. डायरेक्ट तो आपल्याला पकडायला भेटणार नाही. म्हणून रस्सी बांधून हा काढायला लागेल आपल्याला. आणि हा आपण हातानेच आता काढून टाकूया. साईज मोठी आहे ना, एकदम पातळ झालाय बघा की. लगेच कट झाला ना. 20 किलो हा एकदम पातळ झालाय चीक आहे बघ. म्हणजे फुल तयार झालंय ना, असं पातळ चीक येतो म्हणजे फुल तयार झालंय लवकर. माती लावून घेतोय. ह्याला कसं चीक असतो म्हणून ना माती लावून घेतो, म्हणजे कसं चीक बंद होतो. एकदम फुल तयार झालंय बघ. साईज बघा केवढी आहे. आता ना आपण वरचा फणस काढायला सुरुवात करतोय. हा बघा, हा फणस आपल्याला काढायचा आहे. आणि आई ना आता इकडे झाडावरती चढते आणि आपल्याला रस्सीने काढायचंय फणस. ही इकडे रस्सी तयार केलाय. हा बाबा फासा रेडी केला नाही करतोय आता. हा, हा पण तयार झालाय. तो पण तयार आहे. हो त्याच्यापेक्षा हा मोठा आहे. काय बोलतोयस बघू. हा पण इकडे पाठीमागं तयार झालाय. हो वाटतंय ते तयार. ह्याची पण मोठी साईज आहे. सगळं म्हणजे आता तयारच व्हायचं. सगळं तर तयारच व्हायला चालू झालेत ना. हो आणि हा बांधलेला आहे तो नाही, तो नसेल तयार. नव्हता मी बघितलेला वरती. फास रेडी केलाय. फास आतमध्ये घालून घेते फणसाची इथे. आणि जी रस्सी आहे ना ती इकडे पप्पानी पकडलेली आहे, म्हणजे फणस कसा पडू शकत नाही खाली. आता फास लावून झालाय ना, जोरात एकदम घट्ट बांध. हा पडायला नको. घ्या खिचून. आणि तू पण आहे जरा पकडा ती रस्सी, म्हणजे कसा जोर पूर्ण नाही येणार. नाही ती त्या रस्सी बरोबर हात जाते. नको तू पकडू नको. फक्त फणसाला आधार दे फक्त. झालं ना, घट्ट बांधलास. हो. पूर्ण आता बांधून झालेला आहे फासा सकट आपण. आणि वरती कसा फांदीच्या वरतून टाकलाय, म्हणजे वेट पूर्ण फांदीवर जाईल. आणि वरती ना फासा बांधण्याचं रिझन म्हणजे आता हा तो टांगत राहील, खाली पडू शकत नाही. आता कट करते नाही, अलगद कट कर. हा बघा, ह्याच्यासाठी आपण फासा बनवतो. आता हळूहळू हळूहळू खाली सोडू आणि खाली पकडू आपण. हा कसा बांधाची इथे होता ना, उभा राहायला जागाच नाही, डायरेक्ट बांध खाली आहे. आता कसा हा इझिली आपण पकडू शकतो. वरती पकडा बाबा, रस्सी पकडा. आता एका साईडने खाली पण पडतो कधी कधी. पण हा 15 किलोचा आहे. बापरे, वजन बघ काय. हा पण हा त्याच्यापेक्षा साईजने मोठा आहे. हा मोठा आहे. हा बराच मोठा आहे. आंब्यावर झालेत आंब आलाय का मग तयारच काय. आपण लोणच्याला एवढं घमेल भरून नेलं. आला कधी मे मध्ये लेट आला, मग आंबा खायला पावसाळ्याच्या टायमाला आले. मागच्या वर्षी काय माहित, सर्व आमचे आंबे लेटच आलेले. इकडचे वाड्याचे इथले सर्व कवळे पिकायला, म्हणजे जाण्याचा टाइम झालेला तरी कवळे ना. हो, आम्ही मुंबईला गेली तरी तयारच नाही झालं. मग आम्ही कवळे नेले आणि लोणचा बनवला. हा झालेत बऱ्यापैकी आहेत. एवढे नाही झाले, मागच्या वर्षी थोडेसे जास्त झालेले. एक दोन आहेत. वरती पण शेंड्याला आहेत. वरती शेंड्याला आहेत बरेच. आमचं इकडे पण फणस आहे, पण ह्याच्यावर काय नाही झाले. गेल्या वर्षी होतं, या वर्षी नाही आलं तेवढं. हा अरे हो आहे. बघा ह्याच्यावरती ना एक फणस आहे, शेंड्यामध्ये झालाय बघा. एकदम वरच्या साईडला आहे, लहानच आहे. ह्याच्यावर कमीच होतं, याच्यावर एवढे व्हायला चालू नाही झालंय. आणि इकडे ना, इकडे पण आमचे सर्व झाडे लागवड केलेली आहेत. आई आता जरा ते साफसफाई करायचे, सर्व गवत वगैरे काटे वगैरे झालेत ना ते क्लिअर करते. हा आमचं पेरूचं झाड आहे, ह्याच्यावर पण पेरू येतात पण आता नाही येत. आणि ह्या आंब्यावर काय नाही झालंय, ह्याच्यावर पुढच्यावर हा आम्ही लॉकडाऊन मध्ये उभा केला होता. हा पूर्ण ना चक्रीवादळाच्या टायमाला पूर्ण खाली पडला होता हा आंबा. आणि असंच सर्व जणांनी उभा केलाय. किती 8 जणांनी हा आंबा आपण हो 4 वर्ष झाली ना चक्रीवादळाला. हो 4 वर्ष जवळपास झाली, तरी पण चांगला जगलाय. आम्हाला वाटलं नाही जगणार, पण जगला तो. त्याला मेडी लावून पण ठेवला. इकडे पुरा खाली पडला होता, इकडे झोपलेला पूर्ण. 8 जणांनी उभी केले त्याला. ह्याच्यावर हात ना काकी. अरे पण ह्याच्यावरती 2 आहे. हा पण हे आता येत आहेत, हे कधी येतील.
काय कळत नाही. जून जुलै येईल. हे माग पण असंच होतं का की काय समजत नाही आंब्याचा. जाव तरी पण नाही होणार. हो हे बघा ना आता म्हणजे भवर कधी आलाय ह्याला मला वाटतं आता आला असेल भवर. आणि हे बघा एवढे लहान लहान कडी आल्या. एवढं लहान लहान आहेत. आपण जाऊ मेला का मुंबईला जाऊ जूनला तोपर्यंत नाही होणार. मग एवढं एकदम कडी कडी आलेत. एक दोन आहेत. एवढं तरी झालं तरी लोणचा बनवू शकतो. तयार नाही आहे ना अजून. हा नाही तयार. ते तरी इकडे पण पाहिजे होते. एकदम बारीक बारीक लिटी एवढं. पण किती आहेत हे बघ. बघा ना आंबा आलाय खूप. आंबा आलाय खूप पण काय आपल्याला भेटणार नाही. एक महिना अगोदर आला असता तर बरा झाला असता ना. हो लेट आला. एवढ्या कड्या कड्या आल्यात ना. हे बघा इकडे भरपूर राहिले. इकडे आहेत. ह्या साईडला वरती आहेत. त्याच्यावरती पण आहेत रे बारीक बारीक असे एक 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 प्रत्येक ठिकाणी आहेत. हो हा पण तसाच आहे. पण तो आता भाऊ टाकतो. कैऱ्या पण नाही बाहेर पडल्या. इथं कडी आलेत वरती तर अर्धा भाऊरच आहे. आताचा भाऊर येतोय काय. हे आंबा आमच्या नशिबातच नाहीत वाटतं. चला तर मंडळी फणस खाऊन आपले झालेले आहेत. आता हे चाललोय आपण घरी घेऊन. तर मंडळी बघताय पूर्ण तयार फणस आता आपण घरी आणलेला आहे. आणि आई तुम्हाला आता कटिंग करून दाखवणार आहे कशा प्रकारे फणस कटिंग केला जातो. आणि फणसाची साईज आपल्याला बराच मोठा फणस मिळाला. बाबा किती किलोचा जवळपास असेल? 15-20 किलोचा असेल. 15 ते 20च्या दरम्यान असेल. तर आई ना इकडे आता हाताला तेल लावून घेते ना सर्व. तेल लावून घेते हातीला पण आणि सुरीला पण. मग चीक ना लागत नाही. चीक असतो ना फणसाला म्हणजे कसं हात धुवायला पण आपल्याला इझी होतो. पटकन तो चीक निघतो तेल लावल्याच्या नंतर. चला पहिल्यांदाच नवा करायला भेटणार आपल्याला. हो चला कटिंग करून घेतोय. मध्ये 2 भाग मध्ये डिवाइड करायचंय. सुरी पण चांगली धार केलेली आहे. आता बघता आतमधून कसं आहे वास तर येतच होता मग अशी मस्त व्यक्ती एकदम रूम मध्ये ठेवल्यानं सुगंध सुटला होता फणसाचा. एक नंबर. वाह मस्त विकलाय. बघा एवढी साईज बघा आहे. आतमधून पण सर्व चीक आहे ना. बघा असं चीक पुसून घ्यायचंय आपल्याला. कपडा पण घेतला होता. इकडे कपडे आणलेले आहेत चीक पुसण्यासाठी. घरे पण मोठ्यात नाही. घरे होतात ना पण त्याच्या आतमध्ये जागा नाही. त्यांना एवढे घरे होतात. हा घरे मस्त. कसं आमचं मोठ्यातलं फणस आहे ना. घरे पण एकदम मोठे मोठे आहेत. खायला पण गोड आहे एकदम. कापा फणस मस्तच लागतो खायला ना. बघू आधी असा खाऊन जरा बघ टेस्ट करून. गोड आहे. कधी तयार फुल झालेला ना फणसावर. आम्ही कालच आणला आणि आज पिकला. याचे पण आता तुकडे करून घेतोय. आपला गोड लय आहे. आता कसं त्याच्यामध्ये तुकडे वगैरे केले नाही याचे व्यवस्थित. आपल्याला हा देठ असतो ना हा पाव बोलतात आमच्या इकडे. तो देठ वगैरे पूर्ण साफ करायला लागतो. त्याच्यानंतर आपल्याला घरे काढायचे. आई एवढा मोठा फणस आहे आपल्याला चौघांना तर संपायचा नाही. मग काय करशील एवढा? हा आपण देऊ ना बाजू आपल्या शेजाऱ्यांना सगळ्यांना. हा पहिला व्हायलाच आहे ना. सगळ्यांना आपण द्यायचा. हे बघा अशा प्रकारे ना काढू शकतो. इझिली निघतात. वरचा पाव काढला की सुट्टे होतात तेव्हा मस्त करायचं. तर इकडे बहुतेक पप्पाने काढलेले आहेत घरी. बघूया टेस्ट करून कसा आहे आपल्या फणसावरचा फणस. मस्त आहे. ऍक्च्युली कापा फणस खायला ना मस्त लागतो. आणि गावाला आल्याच्या नंतर पहिल्यांदा नवा करायला मिळतोय. मस्त आहे. इकडे पप्पा पण आहेत. पप्पा कसा आहे? मस्त आहे एकदम भारी ना आई. तर मंडळी इकडे बघताय फणसाच्या आतमधल्या घरांचे हे सर्व बिया आहेत. त्या पण आपण साईडला ठेवल्यात. आमच्या इकडे म्हणजे डाळीत किंवा उकडून किंवा भाजून पण एकदम मस्त लागतात. आणि सुकटवण्यात वगैरे पण आई घालतात ना. हो डाळी सुकटामध्ये. हा एकदम भारी टेस्ट लागतात ना. भारी मस्त भाजी पण चांगली. याची सेपरेट भाजी पण मस्त बनवू शकता तुम्ही. तर मंडळी इकडे बघताय आजी पण आलेली आहे. आजी टेस्ट करून सांग कसं आहे. मगाशी सगळा कापलेला झोपलेली. भाई बा उठले की नाही झोपलेत ना. मी घेऊन जा घरून. मस्त मस्त ना. गोड आहे ना. गोड आहे. तर मंडळी आज आपण गेलो होतो आपल्या पाऊसच्या वाड्याच्या इथे. आणि तिथे ना खास करून आपण फणस बघायलाच गेलो होतो.
तर मस्त तिथे आपल्याला 2 फणस तयार मिळाले आणि तो घेऊन आपण घरी आलो आणि तुम्हाला कटिंग करून पण दाखवलं आतमध्ये कशा प्रकारे आहे आणि भारी फणसाची घरे खायला मिळाले. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.